दुसऱ्या बारीचा माझ्या उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांना शाहीर माना समुद्र करतो आणि बारीला सुरुवात करते बघा. पहिल्याच दणक्यानं तुला आज माझ्या गारगार वाटल, तुझ्या माझ्यातला सामना आज भरताच पेटल, माझी बरोबरी करायला तुझं सारं आयुष्य लोटल, आहे पंजा गुरुचा चेला मी, हे ऐकून घे शुभ माट. काय म्हणतो बेडकावरनं विषय म्हणायचा म्हणून बुवाचा आवाज बेडकासारखा, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा आणि नागिन कुठं गेली दुसऱ्या बरोबर, म्हणजे नागोबा तेवढा बरबाद, त्याचं नाव तेवढं बरबाद झालं, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा, नागिन पण तिथंच राहायची, त्याचं काही नाही. तुरेवाला बोलला की तो बोलला आणि तुम्ही बोलला होतं मग बुवा जर दुखत असेल ना तर पहिलाच बोलायचं नाही, बरोबर ना. आणि बेडकाचा विषय पहिला पाऊस पडल्यावर ना पर्यात असेल, नदीत असेल, विहिरीत असेल, जसा सुकला शॉट उडवतो ना बेडू कसा उडवतो बघा तुमचा, उडवू ना. हा मग डराव गराडे बुवा कसा करतो ना तुम्हाला समजेल, म्हणून बघा विषय कसा देतो. रेकॉर्ड ब्रेक केला त्याने आपण फुलच्या गुन्ह्यात, म्हणतो भेटल जवळ मी गुन्ह्यात, मला आणि ह्याच्या त्याच्या जीवावर ह्याच्याकडची दोन गाणी त्याच्याकडची दोन गाणी आहे ना, घेऊन तो माझ्याशी बारी करा आलेला. हा अजून पुढच्या विषय बोललो ना तर बिचाऱ्या तुझ्या डोळ्यात रक्त येईल, पाणी तर सोड. म्हणून हा पेटलंय रण आज केलाय पण आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. हा नाही पुरुष नाही तू बाई, कशाला येतो तू हात घाई, बघितल्या मी अशा बाई माझ्या समोर कोण निघालच नाही, करून विचार हेर माघार, करून विचार हेर माघार, तू एक नंबरचा हाय लोका, तू एक नंबरचा हाय लोका. काय म्हणतो करून विचार हेर माघार, तू एक नंबरचा हाय लोका, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी अक्का, या रण मैदानी मी अक्का. पेटलंय रण आज केलाय पण आहे विजय माझा हा पक्का, आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी अक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. फरमाईश बघा, तुझा निरोप घेताना फरमाईश आहे रोहन जाधव, आदित्य जाधव, 201 रुपयाचं, म्हणून लगाव खाली 4.
तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले. आता विषय बुवा म्हणतात की माझी जी गवळण होती बुवा मी तुम्हाला काय म्हणतोय मी तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्हाला नाही हो आजची गवळण तुम्ही आहे आजची गवळण तुम्ही आहे तो म्हणून तुम्हाला बोललो नाही तर मी काय मला बोललो नसतो मी काय याला बोललो नसतो मी काय याला बोललो नसतो तुम्हीच कशा आहो मी काय पप्याला बोललो नसतो 4-5 पप्या तुम्हाला येऊन दिला नसत्या 5 हा नाद करते अरे आज गवळण तू तुला बोलू मला अरे बाला म्हणजे तू शुभम मंडळात बाईची बाजू म्हणतो तुला नाही बोलू तर कोणाला बोलू युअर डॅड कमी पाहिजे तर त्यांना बोलतो आहे ना म्हणून विषय मी काय बोललो बुवा तू अनियाची नार या तुझं लग्न झालेलं असताना तू एवढा चांगला संसार असताना तू या श्रीकृष्णाच्या मागे काय लागलास बरोबर आहे एवढा बुवा तुम्हाला प्रश्न विचारला तर तू म्हणतोस आधी शिकून ये जा घरी मग काय म्हणतो माझी कर मस्करी हा विषय येत नाही बुवा हा विषय तर तुम्ही फेल कारण हा आणि बुवा म्हणतात शुभम बुवांचा आवाज कसा आहे रे मेलो तुम्हाला ना काली 4च्या खालचं गाणं दिलं ना साप असं नागिन कशी बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला. तुमचं झालंय कसं तर संजू राठोड माहिती ना लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल चाल माझ्या सोबत चाल तसं तुमचं झालेलं आहे की मी तेवढा शान अरे कोण आहेस सुशांत गराटे झाली रे आता काढून दाखवली ना तर तू म्हणशील यार ही वाऱ्यानं गेली नाही हा जाऊ दे त्या ठिकाणी देवा पाटील गाव बेतवडे दिवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलं आहे आज बुवांचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत बुवा गुरुवाना तुमच्या पप्पांना आणि कोणता बुवा भारी पेटवणार कोणला पण आला आडक्या गुरुचा बाडगा चला नाही प्रश्नाची बाजू सोडवून द्या म्हणजे तुमच्या कुणीतरी लिहिलेला असेल तो ग्रंथ म्हणून तुमच्याकडे अध्याय आणि निहाय बरोबर ना मी कशाला देऊ माझा प्रश्न शोधा की 14 वर्ष झाली गेल्या वर्षी भल्याची 13वी घातली तुमचा 14वा घालतो आहे ना म्हणून बुवा तुमच्यासाठी मी काय तुमचा घडी म्हणून बाजू सोडवून द्यायला हाय तो विषय घ्या आज पण तुम्ही दिलेला उत्तर माझ्या प्रश्नाचं खोटं आणि ज्याने अहोरात्र मेहनत केली या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर हे गाणं कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एका विचारांचं कोकणाच्या कलेला मोलाचं योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एका विचारांचं म्हणून मुंबई नगरीत गाजतोय हावी अनिल कला मंच मुंबई नगरीत गाजतोय आज हावी अनिल कला मंच मुंबई नगरीत मुंबई नगरीत गाजतो आपला कला मंच मुंबई नगरीत गाजतोय
माझा आवी आणि लगला मंच आणि शुभमबुवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्हाला जर या शक्तीधुरात घडायचं असेल खरोखर तर माझा मोलाचा सल्ला आहे तुम्हाला कारण सुशांत गराडे तुम्ही चड्डी घालायला शिकला नव्हतो ना चड्डी घालायला शिकला नव्हतो तेव्हापासून बाऱ्या करतोय हा त्याच्यामुळे मला मोठेपणा नाही शिकवायचा आणि राहिला प्रश्न बक्षिसाचा जर तुझं नाव हाय म्हणतोस तू मावळ्या पण त्याने प्रेमापोटी का नाही रे 4 पैसे द्यायला नाही तुला पहिल्यांदाच आलास बरोबर आहे का 4 पैसे त्याने द्यायला पाहिजे होतं आणि बुवा म्हणतो तुमच्या गावात तुम्हाला मान नाही अरे गावची नवरी पादरी बरोबर आहे का गावची नवरी पादरी नसेल मान येऊन बघ तू पण सकाळपासून 100 लोकांनी गावातला फोन केला या ठिकाणी बुवा जास्त नाही येत आरतीला या ही तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांनी कारण ही आरती आहे माझ्या वडिलांनी कलकीतुऱ्यामध्ये ही प्रथा चालू केली आरतीची आणि भले भले शाहीर आज आरती आणि माझ्या युट्यूबला सुद्धा ही आरती आहे खूप व्हायरल होते म्हणून ओ वाळू आरती ही ओ वाळू आरती शरणी वाहिली काया लाविली लेकरास माया ओ थै 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 नाचत आवे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया नाचत यावे रंगणी गणराया, तै 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 नाचत यावे रंगणी गणराया.